मित्रांनो, हे बघा, सुक्क वांगा बटाटा करायचं आहे आपल्याला. एकदम गावरान झणझणीत असं मस्त आहे. लाल मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्यातला लाल मिरची आहे. या खूप छान लागतं असं कोरडं वांगं. नक्कीच करून पहा, एक नंबर लागतं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला करायची कढी. चला तुम्हाला दाखवते. हे बघा, दही आणलेलं होतं. हे बघा, कढी खायची आज आपल्याला मस्त. आत्या करणार आहे, तुम्हाला दाखवतेच मी आता. चला वांग्याला फोडणी देऊया आता. चला दाखवते तुम्हाला. आपण तेल टाकून घेऊया आपण कढईत. गावरान पद्धतीने झणझणीत वांगा बटाटा आहे. खूप छान लागतं, एक नंबर. तेल टाकून घ्यायचं आपल्याला. चला तेल टाकलंय आपण. मिरची टाकून घेऊया. फक्त लाल मिरची लसूण वाटलेलं आहे. हिरव्या मिरच्यातल्या भन्नाट रेसिपी आहे. चवदार अशी, एकदम सोपी पण आहे. खायला पण एकदम चवदार आहे. उन्हाळ्याच्या भाजीचा कंटाळा येतो, काय खायचं. अशी रेसिपी करून पण नक्कीच खूप छान लागते. याच्यातच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे. माझ्या मोठ्या मुलीला कढी नाही आवडत. कढी करायची आपल्याला, पण तिला कढी नाही आवडत. म्हणून तिला असं वांगा बटाटा खूप आवडतं, म्हणून करायचं आहे. काय यात आपण आता वांगे बटाटे टाकून द्यायचे. खूप चवदार लागते अशी भाजी. नक्कीच करून पहा. 2 वस्तूमध्येच होणारी भाजी आहे. हिरव्या मिरची तर लाल मिरच्या नसल्या, आपली साधी लाल मिरची असली सुकी तरी चालेल. खूप छान लागते. फक्त वाफेवर करून द्यायची आपल्याला. हे बघा, लाल मिरची. त्याला आपण कोथिंबीर टाकून घेऊया. छान परतून घेऊया पुन्हा एकदा. खूप छान चव लागते गावरान वांग्याची. पहा, काळा वांगा, पिवळं वांगा आपण टाईम करतो, ते असं पण सुक्का वांगा एकदा नक्कीच करून पहा. चला आता आपण हे झाकण ठेवूया याच्यावर. तेव्हा झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला. चला आपल्याला आता कढी पण करायची आहे. आत्याने याच्यामध्ये दही होतं, बेसन पीठ टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे ते आता. हे बघा, फोडणीसाठी आत्यांनी मिरच्या घेतल्यात, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला आता आत्याबाई फोडणी देणार ना, तुम्हाला दाखवते. चला, आत्याबाईंनी आता आहे ना पातेलं तापत लावले. हे पहा आत्या, काय मंडळी, आता छान कढी बनवते मी. आता कढी नेहमी ना आत्याच करतात, खूप छान करतात. दह्याची कढी बनवायची आपल्याला. आता मीठ टाकते पुन्हा एकदा आत्या. हळद पण टाकताय, फोडणीला पण टाकणार आहे, पण त्याच्यात पण टाकल्यावेळी आपलं वांगा शिजतंय आता. कढीसोबत पण छान लागतं, मस्त असं सुक्का वांगा खायला. हे बघा, वांगा पण हलवून घेतलंय. पुन्हा एकदा वाफेवर ठेवायचे. चला आता कढीला फोडणी द्यायची. आत्याबाई देत आहे. चला, तर जिरे टाकले आत्यानी, मोहरी टाकली. आता जिरे टाकताय. लसूण टाकला आत्यानी. आता हे बघा, छान फोडणी बसली मस्त. मिरच्या टाकताय आत्या. आता कढीपत्ता टाकताय आत्या. ते पहा, छान तडतड वाजतोय कढीपत्ता. पहा तुम्ही. कोथिंबीर पण टाकली आत्याने त्याला. आता जे वाटण तिथे टाकायचं त्याला. दही ते वाटून म्हणते आपलं मिक्स करून ठेवलेलं आहे सगळं. पाणी टाकले आत्याने. आता आज कढी खाऊ वाटली होती सगळ्यांना.
त्याच्यामुळे कढी केली. कढीसोबत काहीतरी पाहिजे म्हणून सुक्कं वांगं केलं होतं. बघा कढीला आपल्या उकळी येऊन द्यायची. आता इकडं वांगं पण होतं आहे आपलं. हे बघा वांगा किती छान दिसते, मस्त झणझणीत वांगं आहे. पुन्हा झाकण ठेवूया आपण. इकडं कढी आपली उकळी नाही आले त्याला अजून. हे बघा आपल्या कढीला उकळी येते आता. उकळी आली आपल्या कढीला. हे बघा आपल्या कढीला उकळी आली छानपैकी मस्त. ते बघा कढी तयार आहे आपली. आता फक्त वांगं राहिलेलं आहे आपलं आता. ते बघा कढी हालून बघताय आपल्या आत्याबाई आता. खूप सुंदर कढी झाली बघा. नक्की जेवायला या तुम्ही कढी खायला. चला कढीचं बंद केलेलं आहे आत्याबाईने. आता वांगं तयार होते आपलं, फक्त 5 मिनटं थांबा. हे बघा आपलं वांगं तयार आहे. चला तुम्हाला ताट दाखवते आता. हे बघा आपली कढी पण रेडी आहे. गरम गरम भात आहे मस्त. बाजरीची भाकर आहे, कढी बाजरीची भाकर. हे बघा मस्त सुक्कं वांगं एकदम लाल मिरची घालून झणझणीत. करून पहा नक्कीच तुम्ही असं, खूप छान लागतं. चला मग आजचा बेत कसा वाटला, आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.